नमस्कार. आपल्या माहिती कट्ट्यावर मी स्वागत करत आहे. अर्थातच मी भागवत जाधव. आजचा विषय थोडा वेगळा आहे. थोडं तुम्ही नगर जिल्ह्याचं, अहिल्यानगरी जिल्ह्याचं राजकारण समजून घ्या. नगरसेवक पदाचे इलेक्शन आले आहे आणि अशा वेळेस निलेश लंके यांचा प्रवास खडतर आणि त्याच वेळेस संग्राम जगताप आणि सुजय विखे यांची एक मैत्री आणि नगरच्या राजकारणात शह देण्यासाठी किंवा नगरच्या राजकारणात म्हणजे खासदारकीच्याही राजकारणात, आमदारकीच्याही राजकारणात जर शह द्यायचा असेल तर निश्चितपणे नगरसेवक निवडून आणणं आणि त्याच्यातूनच एक आपला जवळचा व्यक्ती महापौर करणं ही खरी राजकारणाची स्ट्रॅटेजी असणार आहे. आजपर्यंतच्या राजकारणात अनिल भैया राठोड यांची राजकारणाची एक वेगळी छबी होती. एक वेगळ्या पद्धतीने ते राजकारण करत असायचे. त्याच्यानंतर संग्राम जगताप यांनी एक राजकारणाचं एक वलय, राजकारणाची एक पद्धत वेगळ्या पद्धतीने केली आणि बघता बघता ते हिंदुत्वाकडे झुकले. असं एक त्यांचा चेहरा नगरच्या राजकारणात आहे. नगरच्या राजकारणामध्ये संग्राम जगतापांची एक स्वतःची ओळख आहे. एक तर त्यांचा प्रचंड खडतर प्रवास आहे. जेव्हा ते 12वीला होते तेव्हा माननीय अरुणकाका जगताप हे नगरसेवक पदाच्या इलेक्शनमध्ये त्यांचा पराजय झाला होता आणि त्याच्यानंतर असं बोललं जायचं की अरुणकाका जगताप याच्या पुढचं जे राजकारण आहे अरुणकाका जगतापांचं हे फार खडतर असेल. परंतु संग्राम जगताप यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आपल्या वडिलांचं राजकारण सुकर केलं. त्याच्यानंतर ते आमदार झाले, त्याच्या आधी महापौर होते आणि बघता बघता नगरच्या राजकारणात एक वेगळ्या पद्धतीची पकड संग्राम जगतापांची आहे. सुजय विखे हे खासदार झाल्यानंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने राजकारणाला सुरुवात केली. विकासाचे कामं पहिल्या 2 वर्षाचा कोरोनाचा काळ सोडला तर विकासाचे कामं आणि अहिल्यानगरीच्या राजकारणामध्ये एक दिशादर्शक एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं. ते खासदारकीला त्याच्यानंतर पराजित झाले, परंतु नगरच्या लोकांनी त्यांना लीड दिलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. आता हे सगळं मी तुम्हाला सांगतोय. अशा वेळेस निलेश लंके यांचा विजय झाला. आमदारकीच्या वेळेस बॅकफुटला ते गेले. राणीताई लंकेही पराजित झाल्या आणि नगरमधून कळमकर हेही पराजित झाले आणि संग्राम जगताप निवडून आले. आता हा सगळा प्रवास जरी आपण बघत असलो तरी संग्राम जगतापांविरुद्ध कळमकर, अभिषेक कळमकर यांची जी फाईट झाली किंवा यांच्यात जे इलेक्शन झालं त्याच्यात नाही म्हणलं तरी कळमकरांना बऱ्यापैकी मार्जिनेबल वोटिंग मिळालेलं आहे. आता हे मी तुम्हाला जेवढं सांगत असताना, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना निलेश लंके यांचा प्रवास खडतर का, तर MIMची झालेली एंट्री, MIMची झालेली सभा आणि त्याच वेळेस निलेश लंके यांच्यासमोर असलेली आव्हानं. एक तर नगरसेवक पदाच्या इलेक्शनमध्ये तिकीट वाटप हा सगळ्यात मोठा जर विषय असेल चिंतेचा तो संग्राम जगताप आणि सुजय विखे यांच्यासाठी आहे. कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही, हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आपल्या सहकाऱ्यांना, आपले खंदे समर्थक प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने निवडून जरी आणायचे असले तरी भारतीय जनता पक्ष किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा येणाऱ्या काळात तिथली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिंदे सेना किंवा एकनाथ शिंदेंची शिंदे सेना आणि काँग्रेस, त्याच वेळेस अनेक तिथले रिपब्लिकन पक्ष असतील, ह्या प्रत्येकाला एक मोड बांधायची आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, नगरसेवक पदातून जे लोक निवडून येणार आहे त्यातले काही लोक पुढच्या वेळेस आमदारकीचे दावेदार होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे राजकारण जितकं सरळ सोपं दिसतंय तितकं नाही आहे. जितकं सुकर दिसतंय तितकंही नाही. जितकं एक हाती सगळ्यांची सत्ता येईल किंवा एक हाती सगळ्या काही गोष्टी होतील असंही दिसत नाही आहे. त्याच्यात बिटवीन द लाईन भरपूर आहे. पहिल्यांदा तिकीट वाटप होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी समजणार आहे. एक गोष्ट निश्चित आहे, नगरच्या राजकारणामध्ये जे विरोधक आहेत त्यांना आपल्या घरातील अनेक व्यक्तींना इलेक्शनला सामोरं जावं लागणार आहे. त्याच वेळेस ते नंतरच्या काळात आमदारकीचे दावेदार होणार आहेत. ही वस्तुस्थिती तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने समजून घ्या. आणि जे स्वतः नगरमध्ये विरोधक म्हणून काम करत आहे त्यांची जी ताकद आहे, त्यांची जी USB आहे ते निलेश लंके आहे. निलेश लंके यांच्या समोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहेत की सगळ्यांना एकत्र घेऊन एक वेगळ्या पद्धतीने राजकारणामध्ये वलय तयार करणं आणि तिथल्या बूस्टर डोस, आपण असं म्हणू शकतो की तिथल्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देणं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, तारतम्य राखत असताना अनेक असे पट्टे आहेत की त्या पट्ट्यांमध्ये तिकिटांवरतीच सगळा खेळ आहे. जे आज इच्छुक आहेत सगळ्यात जास्त तिकीट घेण्यासाठी ते आदरणीय संग्राम जगतापांक जातील, ते सुजय विखेंक जातील. परंतु त्याच्यानंतरचा एक जो दुसरा पट्टा आहे, ज्यांना तिकीट मिळणार नाही ते काय निर्णय घेणार आहेत, त्यांना कशा पद्धतीने
निलेश लंके आपल्या पक्षात ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि ज्यावेळेस आपले जे शिलेदार आहेत, जे आमदारकीचे स्वतःला दावेदार समजतात आहेत, ते त्यांच्या घरातून कोण कोणाला तिकीट देणार आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. एकूण 17 प्रभाग आहेत, 68 ठिकाणचे नगरसेवक निवडून येणार आहेत आणि हा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या एक गोष्ट ध्यानात येईल की काही प्रभाग छोटे आहेत तर काही प्रभाग मोठे आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणचे बेल्ट्स आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक ठिकाणी एक एक विचारधारा असते, त्या वर्गाला मानणारा वर्ग असतो. त्यामुळं असं निश्चित नाही की इलेक्शनमध्ये फारच वन साइडेड आहे किंवा फारच टफ आहे, असंही नाही आहे. मधला मार्ग आहे. आता ह्या मधल्या मार्गामध्ये अनेक लोक आपल्या आपल्या पद्धतीने राजकारणाच्या बेरीज वजाबाक्या करत असतात. प्रत्येक ठिकाणी असंही होणार नाही की पॅनलच्या पॅनल चालणार आहे. काही ठिकाणी पॅनल सोडून सुद्धा लोक वोटिंग करणार आहे. आता हे सगळं मी तुम्हाला ज्यावेळेस सांगतोय त्यावेळेस मला एक गोष्ट कळते की नगरचं राजकारण संग्राम जगतापांसाठी, सुजय विखेंसाठी आणि निलेश लंकेंसाठी का महत्त्वाचं. एक गोष्ट ध्यानात घ्या की एक शिक्की मतदान असतं. शहरातलं जे मतदान आहे तिथला जो कॉरिडॉर आहे किंवा शहरातल्या मतदारांचा एक विचार असतो, तो एक शिक्की मतदानाच्या पद्धतीने असतो आणि निलेश लंके यांना ही एक एंट्री करण्याचं माध्यम आहे की नगरच्या राजकारणात ते स्वतःची एक एंट्री करू शकतात. एकतर प्रशासनामुळं अनेक लोकांची पकड सुटलेली आहे आपापल्या प्रभागामधून, काहींची पकड राहिलेली आहे, पण प्रशासनामुळं ही गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे निलेश लंकेंसमोर ते एक बेनिफिटेड आहे की अनेक लोकांची पकड सुटल्यामुळे जर तुम्ही तिकीट व्यवस्थित वाटले तर काहीतरी घडू शकतं. परंतु त्यावेळेस पुन्हा एकदा संग्राम जगतापांची नगरवरची पकड अतिशय व्यवस्थित आहे. त्यांना प्रत्येक वार्डात प्रत्येक ठिकाणची व्यक्ती माहिती असते, त्यांची ताकद त्यांना माहिती आहे. सुजय विखे यांनी विकासाचं राजकारण केलं, त्याच्यामुळं दिशादर्शक राजकारण नगरच्या लोकांना आवडतं. मध्यमवर्गीय लोक सुजय विखेंच्या पाठीमागे त्यामुळे उभे राहत आहेत. आता हे सगळं होत असताना सुजय विखेंसमोरचे लिमिटेशन वेगळे, संग्राम जगतापांसमोरचे लिमिटेशन वेगळे, कारण की युतीमध्ये कोणत्या जागा कोणाला सोडणं याच्यावरती अनेक गोष्टी असतात. त्यामुळे अनेक लोक नाराज होत असतात. त्या नाराज लोकांना सुद्धा निलेश लंके यांना खेचायचा आहे. निलेश लंकेंचा नगरचा प्रवास खडतर आहे आणि तो आणखीन खडतर होईल किंवा नाही हे तिकीट वाटल्यानंतर कळणार आहे. परंतु निलेश लंकेंची जर नगरमध्ये एंट्री नाही झाली, नगरच्या राजकारणात जर त्यांची व्यवस्थित एंट्री नाही झाली, तर येणाऱ्या काळातली खासदारकी निलेश लंकेंसाठी फार अवघड जाणार आहे. कारण की सुजय विखे यांनी कधीही खासदारकीला जो पराजय झाला तो कधी मान्य केला नाही. त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या व्यूहरचना आखलेली आहे. नगरच्या राजकारणामध्ये त्यांचं सक्रियपणा असणं किंवा संपूर्ण नगरच्या राजकारणामध्ये आपल्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं राजकारण करण्याची त्यांची एक धमक आहे आणि सातत्याने जनतेत राहणं, अनेक गोष्टी त्यांनी बदलवलेल्या आहेत आणि ज्यावेळेस कोणतंही पद नसताना, वडील पालकमंत्री असताना एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम सुजय विखे करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना निलेश लंके सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदी यांची झालेली भेट, त्यांनी दिलेलं आमंत्रण आता येतात नाही येतात हा येणारा काळ ठरवणार आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळं परंतु देशाच्या पंतप्रधानांना भेट देणं, आमंत्रण देणं ही एक मोठी गोष्ट असते आणि त्याच वेळेस लढाऊ वृत्तीची व्यक्तिमत्व आहे. सतत जनतेत राहतं, सातत्याने लोकांचे कामं करणं, लोकांमध्ये राहणं आणि कधीही ऊन वारा पाऊस किंवा 24/7 जनतेत राहण्याची त्यांची एक खास शैली ही निलेश लंकेंना एक वेगळ्या पद्धतीने राजकारणात पुढे नेत आहे. आता हे जरी सगळं खरं असलं तरी विरोधात असताना काही लिमिटेशन येतात आणि नाही म्हणलं तरी जी सुजय विखे यांनी प्रगतीची कास धरली होती नगरच्या बाबतीत, त्याच्यात आलेला धीमेपणा किंवा त्याच्यात आलेला आपण असे म्हणू शकतो की ठेराव हा शब्द उचित ठरेल की ठराव आलेला आहे नगरच्या विकासाच्या बाबतीत. आणि अशा वेळेस नगरच्या लोकांचे जे प्रश्न आहे, मग ते जरी नगरसेवकाचं इलेक्शन असलं, जरी ते स्थानिक पातळीवरती जरी घेऊन गेले असलं तरी पुन्हा एकदा त्याला एक वेगळ्या पद्धतीचं आहे की बेरोजगारीला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करणार. त्याच्यानंतर तुमच्याकडे व्हिजन काय आहे की तुम्ही नगरमध्ये काय काय गोष्टी दाखवणार आहात. बाग असेल किंवा नगरच्या बाबतीत स्वच्छता असेल, नगरची स्वच्छता अतिशय चांगली आहे, परंतु त्याच वेळेस नगरच्या बाबतीत असंही म्हणलं जातं की मोठं खेडं मानलं जातं नगरला. त्यामुळं नगरमध्ये दवाखाने आणि हॉटेल्स याच्या पलीकडं नगर कसं पुढं तुम्ही विकसित करणार, याचं व्हिजन काय आहे, ह्या अनेक गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत, दाखवायच्या आहेत. सुजय विखे यांनी ज्या पद्धतीने पुलाचे कामं असतील, सुजय विखे यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व गुण असताना व्हिजन दाखवलं होतं, त्या पद्धतीने निलेश लंके दाखवतील का. निलेश लंके जरी विरोधात असले तरी निलेश लंके ज्यावेळेस आपापले शिलेदार ज्यावेळेस उतरवणार असणार आहे आताच्या काळात, त्यावेळेस ते काय करणार आहे
या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळणार आहे. परंतु नगरच्या राजकारणात आत्ताच्या घडीला जे दिसतंय ते निलेश लंके यांचा प्रवास खडतर दिसतोय, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ही जरी वस्तुस्थिती असली तरी सुद्धा ज्यावेळेस संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर हे समोरासमोर उभे राहिले होते त्यावेळेस वोटिंग जे मिळालं होतं अभिषेक कळमकरांना, हे बघता एक गोष्ट निश्चित आहे की नगरमध्ये एक सुप्त अंडर करंट असं म्हणता येईल की एक वेगळा पर्याय लोक शोधत आहे. नगरसेवकाच्या बाबतीत मी तुम्हाला आजच सांगतो की नवीन तडफदार तरुण पोरा तुम्हाला नगरच्या राजकारणात सक्रिय होताना दिसतील. पहिल्यांदाच निवडून येणारा जो वर्ग आहे तो फार मोठा दिसणार आहे, कारण की 3 वर्षाचा गॅप होता. नाही म्हणलं तरी प्रशासनाकडं ज्यावेळेस अनेक गोष्टी गेल्या होत्या त्यानंतर तिथले विद्यमान जे नगरसेवक होते त्यांची काही प्रमाणात पकड सुटलेली आहे. त्यामुळं तरुण मुलं जर पुढं तुम्हाला दिसले नगरसेवक म्हणून तर फारसं याच्यात काय म्हणतो काय परिवर्तन झालं असं नाही. लोक नेहमी परिवर्तनाच्या शोधात असतात आणि त्याची सुरुवात नेहमी लोकल राजकारणापासून होते असते. त्याच्यातच नगरसेवक हे जे राजकारण आहे, नगरसेवक हा नेहमी जवळचा वाटत असतो लोकांना. त्यामुळं हे तुम्हाला दिसणार आहे नगरमध्ये. परंतु पुन्हा एकदा निलेश लंके यांचा नगरचा प्रवास हा खडतरच आहे हे निश्चित आहे. तुर्तास धन्यवाद.